बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपालिकांची नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मतदान प्रक्रिया ही पार पडली आहे आणि आज सकाळी 10 वाजता सुमारास या मतमोजणी सुरुवात होणार आहे। मी सध्या आहे बुलढाणा येथील मतदान केंद्राबाहेर, मतमोजणी केंद्राबाहेर। आपण इथे पाहू शकता की पोलिसांचा मोठा बंदोबस्त असा लावण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व आणि गोंधळ, आरोप प्रत्यारोप, वैयक्तिक राजकीय वैमनस्य आणि बोगस वोटिंगसह अनेक कारणामुळे ही निवडणूक गाजली आहे आणि या निवडणुकीचे निकाल आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 87 उमेदवारांमधून 11 नगराध्यक्ष तर 1181 उमेदवारांमधून 286 नगरसेवक हे निवडून येणार आहेत। याचे चित्र थोड्याच वेळात मतदान मोजणीनंतर सुरुवात होणार आहे। तर जिल्ह्यातील 10 पालिकांमध्ये 10 नगराध्यक्ष व 256 नगरसेवक पदांसाठी मतदान झाले होते। तर न्यायालयीन प्रकरणामुळे पुढे ढकललेल्या एका नगराध्यक्ष व 30 नगरसेवक पदांसाठी मतदान हे 20 डिसेंबर म्हणजे कालच झाले आहे। जळगाव, जामोद, खामगाव, शेगाव आणि देऊळगाव इथे हे पार पडले। यामध्ये नगराध्यक्षसह 30 उमेदवारांचे राजकीय भवितव्य EVM मध्ये बंद झाले आणि या थोड्याच वेळात या ठिकाणी EVM मधून चे निकाल हे समोर येणार आहेत। आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना आमदार संजय गायकवाड, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे। नितीन कानडे, लोकशिवाय मराठीसाठी बुलढाणा।